बाई लय धूळ झाली काय बाई, आजच घरी आहे तर काम आवरू आवरू असा वैताग आला. पांडा तर पार माझा खराब होऊन गेला. आज काय निवांत बसलाय काय बॉस? हा बापरे, आज तुम्ही घरी आले डायरेक्ट? हा चला म्हणलं जाऊ गाठ घेऊया. आज काय ऑफिसला तुम्ही आला नाही हा म्हणलं आपणच जाऊ मग गाठ घ्यायला. या ना बसा ना बॉस. हा हे काय आलो ना. हा बसा, मी दरवाजा लावते. बर लावा लावा दरवाजा घ्या लावा. आज मी आले नाही, तुम्हाला फोन करून मी नाही सांगितलं, कामावर नाही आले. आज थोडं काम होतं ना घरी, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आज सुट्टी टाकू आपण. म्हणजे काम होतं का? हा मला वाटलं काय तब्येत बिघडली का काय, म्हणलं चला आपण जाऊन बघू. नाही तब्येत नाही बिघडली, तब्येत बरी आहे. तुमचं काय चाललं, बरं आहे ना तब्येत बिब्येत? हा माझं एकदम मस्त आहे, तब्येत बरे. हा ऑफिसला गेलो होतो, हा ऑफिस मध्ये बघतोय तर तुम्ही नव्हता. हा म्हणलं आपल्या चला आपण आहे ना स्वतः जाऊन गाठ घेऊ म्हणलं. हा. काय तब्येत बिघडली असली तर दवाखान्यात घेऊन जाता येईल. हा नाही बरं असं करा बॉस, हा. तुम्हाला पाणी आणते मी. हा. बसा तुम्ही. बरं हा अग दिसाया देखनी लई बाई चिकनी, दिसाया देखनी लई बाई चिकनी, शेजारची सकू, टोपीवाला धोतरवाला लुंगीवाला, टोपीवाला धोतरवाला लुंगीवाला, बाया दाबून बघतोय चिकू चिकू, टोपीवाला धोतरवाला लुंगीवाला बायानं दाबून बघतोय चिकू चिकू. काय ग शांता? काय गाणं म्हणून राहिले? अगं ते मग ऐकलं ना, तेच ध्यानात आलं. ते बाकीचं लावलं म्हणत्या. काय झालं? अहो, हा बस बस बसायला टाइम नाही. बस. ते बॉस आलाय कंपनीतला. बॉस? बॉस आमच्या कंपनीतला नाही का, मी कामाला जाते त्या कंपनीत. हा म्हणजे तो माझा बॉस आलाय. बॉस म्हणजे मालक का? हा मालक. मालक घरी आला? हा चला ना, तिकडं बसले बाहेर सोपे हो. हा. त्याच्याशी 2-3 शब्द बोला मालकाशी, आणि नीट बोला बर का. चल ना चल. तिकडं काही गाणं बिणं म्हणू नका, चिकून फेकूच. नाही आता बसलो इकडे टाइमपास पाहत काय म्हणते, तुम्ही कसे कडक. असे रुबाबदार दिसले पाहिजे बॉस समोर. हा 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 पेंडवर वाढा बर का थोडी. हा थोडी आत्ताच घेतो करून. अहो तिथे वर नाही हो, मग इथं कमरात वर वाढा, नाही तर खाली सुट. हा. तुमची पॅन्ट कधी खाली वगळून जाती ना. घरात सुटू दे. हा. बॉस पुढे नको तोया. हा. मग तूही चव जाईल म्हणजे काय तो नाव आहे बा. हा चला, मी आहे ना पाणी देते बॉसला, तुम्ही तर बसा थोड्या हा मी जातो ना बॉस पैठ होत. हा. साहेब नमस्कार. नमस्कार. बरं आहे का? हा बरे ना. लय आज गरीबाच्या घरी येणं केलं तुम्ही. हा आलो, चला म्हणलं यावं जाऊन आपण. नाही बरं झाले आले, बरं झाले. बाकी काय चाललंय? काय मजेत आहे मजेत. पाणी. हा पाणी घ्या पाणी घ्या. मस्त थंडगार पाणी होतं. ते मी कामावर नाही गेले ना आज, नाही आज तुला काम घरातच लय होतं ना. त्याच्यामुळे बॉस डायरेक्ट घरीच आले. मग त्यांना असं वाटलं का माझी काही तब्येतच बिघडली का काय. हा 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 तर मी काय म्हणते ऐका, आता एवढ्या दिवसांनी बॉस आपल्या घरी आले, एवढे पैशावाले, एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक, तर मग आता तुम्ही ना मस्त मटण वगैरे घेऊन या. हो आणतो ना. मला तर खूप आनंद झाला. एवढे मोठे मालक आपल्या घरात, त्यांचे आपल्या घराला पाय लागले. हा आणि ना बॉसला लागतं ना. हा खंबा हा कोणचा आणू? विस्की, उशी ब्लू, इंग्लिश प्यात्या का देशी प्यात्या? इंग्लिश. आता ते देशी पितील का, एवढे मोठे कंपनीचे मालक आहे. नाही तसं नाही राहत शांता. साहेबाला विचार, काय साहेब लोक असे का त्यांना देशी शिवाय नशा येत नाही. हो हा आहे का नाही? पण आपण नशेसाठी पित नाही ना, हा एक शोक म्हणून. शोक बरोबर. आता काय करा तुम्ही, घेऊन या मग ते. हा
मग एक काम कर तू, हा. मला पिशी दे हा आणि थोडेसे पैसे दे. बर बर. हा? हा इतक्यात जातो मी. हा बाजार लांब आहे. बाजार लांब आहे का मग? हा बाजार लांब म्हणजे तरी एक 15-20 मिनिटं. हा का? अर्धा तास धरायचा घरी यायला. हा. जवळ आहे. नाही लय ऊन झालं असलं तर आपली गाडी घेऊन जा मग. नाही गाडी आहे माग. आहे का? लुना आहे लुना. हा का? लुना नाही तर आपली 4 व्हीलर आहे. नाही, लुना नाही, 4 व्हीलर नाही. नाही त्यांना गाडी नाही चालवता येत. हा का? हा धरा हा, दे. पिशवी हे पैसे धरा. बोकड्याचं आणू का बकराचं का डुकराचं? हा? ते मटन मटन अहो बकऱ्याचं आणा ना, बोकड्याचं. बोकड्याचं काय होत, माझा एक जोडीदाराचा एक असाचे बा मोठा शेठ हा. कंपनीचा, ते खात डुकराचं. हा का? मी ऐकेले बा तिला होत. नाही आपल्याला तसलं आवडत नाही. त्यांना नाही आवडत तसलं, तुम्ही नका पंचायती करू. जाऊ का मग? हा न लिंबू हा आणा आणा. बर सगळं आणतो. गडबड नाही. चाकण्याला काय आणू साहेब? आणा तुमच्या पसंतीनं काय पण. शेंगदाणे आणा. फुटाणे. काय आणायचं ते आणा. शांता हा मी येतो जाऊ. हा हा आलो 15-20 मिनिटात, अर्धा तास हा लवकर एवढा अर्धा तास नका लावू. जातो. त्याच्या आत येतो. वाईन शॉप मध्ये गर्दी राहते. बर बर. आलो हवा का बस साहेब? हा या. ये ना एवढ्या लांब का बसली? ये जवळ बस. अहो हा. बस काय आहे, ती मानावरा होता ना, हा मग त्याच्या समोर बसावं लागतं ना. हा बरोबर आहे. हा आता कसं आहे आपल्याला तिकडे कंपनीत बरं आहे, पण तिथे बी कसं सारखं हे येतं ते जातं, हे येतं ते जातं, असा टाइमच भेटत नाही. तर पण आता ऑफिस मध्ये म्हणल्यावर माणसं येणार जाणार. हा तेच ना. मग ही स्वतःच आहे का भाडे नाही? नाही हो भाड्यानी ना ये, तुम्हाला तर माहित आहे ना बॉस हा. माझी परिस्थिती कशी आहे. आता आपली एवढ्या दिवसापासून ओळख आहे, मी तुमच्या कंपनीत कामाला आहे. हा मला कुठं स्वतःचं घर आहे काय आता, आणि वरून ये नवऱ्याला काही काम नाहीये, असाच घरी बसेल राहतो हा. काम नाही का त्याला? त्याला काही काम नाही तेव्हा. हा, मग तुम्हाला कधी सांगायची? आता म्हणले तुम्ही मला काम दिलं, एवढा पगार द्या, तेच लय झालं. आता त्याचं कुठं घरानं सांगत बसू तुम्हाला. अगं आपल्या तर 2 कंपन्या पाहिल्या आहेत. हा आता 2 दिवसात आपली 3री कंपनी चालू होती ना, हा हा ती पुष्ट्यांची कंपनी. हा नवीन तुम्ही कंपनी काढून राहिले हा पुष्ट्यांची. पुष्ट्यांची. हा मग त्या कंपनी त्याला लावून देऊ ना कामाला. असं म्हणते का बॉस? हा बया मग त्या पुठ्याच्या कंपनीत मानावऱ्याला लावून घ्या बरं का मला. मग मॅनेजर म्हणून ठेवू पाहिजे होतं त्याला तिथं. हा का? हा बरं बरं चालेल. कसं आहे माहिती आहे का, आता त्यांना बी समजा त्या कंपनीत त्यांचे थोडे पैसे येतील, मी या कंपनीत माझे थोडे पैसे येतील, मग आमचा परपंच चालेल. कसं आहे बी नाही का? चांगलं चाललं ना प्रपंचात. हा हा. आणि तसं तुम्ही थोडाफार हातभार मला लावितच राहत्या. मग तुला कशाची काळजी आहे मग? हा मी काय म्हणते बॉस, हा ते हे घरच माझं भाड्याने होतं. ते तुमचा रो हाऊस होता ना तिकडे, एकदा नाही का आपली मीटिंग होती पा कंपनीच्या लोकांना, तुम्ही तिथं बोलवेल होतं, तेव्हा मी पण आले होते नाही का, तो रो हाऊस. हा 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 तो रोज फक्त मीटिंग साठी येत होता ना आपला तो. हा 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 मग त्याच्यात कोणी राहत नाही का? नाही कोण राहत, नुसतं मीटिंग साठीच आहे तो. हा का? हा अरे बापरे, मग मीटिंग साठी ठेवलाय का तो? हा तुझा काय विचार आहे? नाही मला कसं आता इकडं भाडं भरावं लागतं ना एवढं, त्याच्यामुळं मग मी म्हणले समजा तिथे जर राहायला गेले असते तर तेवढंच भाडं वाचलं असतं नाही का. तू कशाला काळजी करते? अगं तो रो हाऊस आहे हा. ना, तो तुझ्या नावावरच करून देतो ना मी. काय म्हणते बॉस? हा मग बापरे, डायरेक्ट नावावर करू? डायरेक्ट नावावर. आपल्याला कुठं घराला कमी आहे? तिथं नाही मीटिंग झाली तर दुसरीकडे घर घेऊ आपण. हा का? तुला ते आवडलं ना रो हाऊस? मला खूप आवडला हो. त्या दिवशी असं वाटत होतं तिथून येऊच नाही घरी. मग त्या दिवशी मला सांगितलं असतं तरी तुला नाव करून दिलं असतं मी लगेच. हा पण ते कसं एवढं म्हणजे हिंमतच नाही झाली बोलायची ना. हा, तू येडी आहेस. कधी पण अशा गोष्टी सांगायच्या असतात. बरं बरं जाऊ द्या, आता देणार आहे ना तुम्ही नाव करून? देणार ना तुझ्या नावा करून. बरं बरं चालेल. आता मला सांग, तुझ्या नवऱ्याला यायला किती वेळ लागेल?
तुम्हाला एक सांगू का बॉस, हा. तसं ते भरपूर लांब आहे आणि ते लुणावर जातं ना, हा. ते थोडं हळूहळू हळूहळूच जातं. आता तसं मस्त 1 तास लागेल यायला, 1-1.5 तास. 1-1.5 तास लागल. हा मग मी काय म्हणत होतो माहितीये का, हा 1-1.5 तास लागणारच आहे तर मग मस्त पैकी आपण आहे ना हा घेऊ मजा मारून मग. असं म्हणते का? हा हा असं केलं तरी चालेल, कारण कसं आहे दुसरीकडे बी कुठं आपल्याला वेळ भेटत नाही. हा नुसतं ऑफिस मध्ये गेलं हा. तर नुसतंच आपण एकमेकाकडे बघत बसतोय, हा पण आपल्याला प्रेम करायला कुठे वेळ भेटतोय. हा ना. आणि तुमच्या सारख्या मिटिंगा चालू राहत्या, हा. तुमच्या माग सारखं वैताग. आता आलेच आहे घरी तर नाही का. आज योगायोग आलं, चला म्हणलं तुझ्या घरी जाऊ हा आणि तसंच प्रेम करून घेऊ. हा का? हा. तुम्ही बरोबर संधी साधून आले बाई. हा मग अशी तुम्हाला तू- पुढं करमत माझ्याशिवाय. हा एक तर मी सकाळ सकाळ ऑफिस मध्ये गेले पहिले तुला विचारतो माहितीये ना. हा आणि तिथं ऑफिस आज तुम्हाला दिसली नाही, आणि म्हणलं ही गेली कुठं, तर मला म्हणायला लागले आज आलीच नाही. हा नाही म्हणलं मग आपणच स्वतः जाऊ. बरं जाऊ द्या. हा. बॉस कसं आहे मग तो मानावरा यायच्या आत घेऊ टपक्यान उरकून. चल बरं मग. हा चला मग मधीच जावं लागेल. हा मध्येच का, बरं चल मध्ये जाऊ. या बॉस. आलो ना आलो. घर तर एकदम मस्त पैकी साफसफाई ठेवल्या. हा घर साफसफाई ठेवलं, पण काय हा. आहे बॉस, किती साफसफाई ठेवलं तरी ते लोकांचंच नाव. हा, ते- असं स्वतःच असतं तर याच्यापेक्षा जास्त साफसफाई ठेवली असती. भाड्याचं घर कधी पण खाली कर, हा. तू कशाला टेन्शन घेते. हा हा आता ह्याची काही जास्त साफसफाई करू नको. हा पाहिजे तर ना उद्यापासून आपल्या त्या रो हाऊसला राहायला येतो. लगेच का? हा आज संध्याकाळीच आहे ना हा. मी कागदपत्र तयार करतो तुझ्या नावाची. हा. उद्या सकाळी तू आली ऑफिसला हा. की सह्या वगैरे करून घे आणि लगेच तुझ्या नावाच करून घे. असं म्हणते का? हा बाई बॉस तुम्ही खरंच किती चांगले हो. म्हणजे कसं आहे माहितीये का, हा भरपूर लोक बघते मी पैशावाले, पण एवढे दयाळू नसतात बर का. आणि तुम्ही म्हणजे ना खरंच लाखात एक आहे बॉस. तुला एक सांगा, हा जसे तुला ऑफिस मध्ये मी कामाला लावले का हा तेव्हापासून आहे ना तू माझ्या नजरेत बसली होती. हा का? हा मला लय आवडायची. हा हा. हा त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे सारखे पाहत होते. हा मग तुला कशाला मी 5-5 मिनिटाला ऑफिसला बोलवायचो, हा तू मुद्दाम बोलवायचो मी. पण मग काय त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी तुम्ही माझ्या संग मैत्रीच केली. हा मग आपल्याला वेळ नाही लागत त्या गोष्टीला. तसं आपण जवळच आहे ना. हा बरं आता मी काय म्हणतोय, कसं जास्त बडबड करत बसते. हा वेळ कमी आहे आपल्याकडे तर परदेशाला ओळखून घेऊ ना आपण. हा बरं हा? मग आहे ना कशाला वेळ घालवायचा. हा हा परदेशानं उरकून घेतलं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. हा हा मला पण आहे ना एक तर आता दम निघाना झालाय. हा का? हा हम्म. मग आता बाकी चष्मा आहे तुमचा त्याच्यात. नाही असू दे काय टेन्शन नाही. ते नंतर अलगत घेतो मी त्याला. हा ये मग शांता, हम्म. तुझा नवरा आहे ना हा थोडं मला येड्यागत दिसतंय का. अहो येडा नाही, हा? मी असंच घाल येड्यापणा करीत. हा का? तसा हुशार आहे बर का. हा कसं आहे पण गरीब स्वभाव आहे ना माझ्या नवऱ्याचा. नाही त्याला आहे ना हा. आता मस्तपैकी पुट्ट्याच्या कंपनीत कामाला लावून देतो हा आणि मॅनेजर बनवला ना हा. की मग 8-8 दिवस आहे हा. ना तो तिकडेच राहील. हप्त्यात नाही एकदा येत जाईल इकडे तो. हा 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 बरं हा, चालेल. तू काय काळजी करू नको. हा आणि मग कसं हा. आहे तिकडं राहायला गेलो का रो हाऊस वरती, हा. मग त्याला कंपनीत लावून दिलं तो राहत जाईल तिकडं. हा आणि मग आपण आहेच मग रो हाऊस वर. हा मग मी रोज येत जाईन रो हाऊसला. हा हा, चालेल. चल आता आहे ना ये बरं मीटिंग मध्ये लवकर. बापरे. शांता मस्त वाटलं बरं. घामच निघला मालक. हा ना बॉस हा. खुश झाले का तुम्ही? एकदम मस्त खुशपैकी झालो. हा आज मजा पण इतकी आली ना, हा वा वा काय सांगू तुला, हा अशी मजा मला कधी आली नव्हती. हा आज अशी मजा आली. हा हा पण मला बरं वाटलं आज. हा ना? हा काय झालं माहितीये का, हा कंपनीत आपण भेटायचो हा पण असं चोरून लपून हा जरी मी तुला ऑफिसला बोलवलं हा तू ऑफिस मध्ये आली हा मनात यायचं माझ्या बरं का तुला मिठी मारावी, तेवढं कोण ना कोण टपकायचंच तिथं. हा त्याच्यामुळे काय भेटायला वेळ भेटत नव्हता. हा
आणि आज योग असा की तू पण ऑफिसला आली नाही, हा. म्हणलं आपणच जाऊन मग. हा बरं झालं आले, हा. आपलं काम तरी होऊन गेलं. मग काय तू पण लय हुशार कर, हा तू खुशाल नवऱ्याला मटण आणायला पाठवलंस. अहो मग तुम्हाला माहिती आहे ना मी किती डोकेबाज आहे. हा तसं आपल्याला मग भेटता आलं असतं का? हा ते कसं आहे, हा. ते येडच असतं ना हो मग. हा का? त्याच्या समोर असं आपल्याला बोलता आलं असतं का? नाही नाही बोलता आलं असतं, थोडी काम पण करता आलं असतं का आपल्याला. हा मग त्याच्यामुळे दिलं काढून मटण आणायला. म्हणलं बॉस येले, हा. मस्त मटण घेऊन या, दारूचा खंबा घेऊन या. बरं मी काय म्हणते हा. बॉस, आता आहे ना ते येतीलच बर का, हा नवरा माझा येतच असेल. तुम्ही घातलं का हा शर्ट? शर्ट वगैरे घातला ना. ओके झाले ना? ओके. मग चला तर पुढं बसून घेऊ आपण. इकडं त्यांनी उगा आपलं त्याला संशय नको काही आहे. बरं इकडे पाहिलं की त्याच्या मनात काहीतरी वेगळं येईल. हा तेच ना मग. मग आपण तिथं सोफा सेटवर बसू. चल. हा चला. म्हणजे त्याला असं वाटेल हा. की हे अजून इथंच बसून गप्पा मारू राहिले. हा या ना बॉस, आलो आलो. बसा. हा काय तर बसतो मस्त पैकी. हा हा बरं वाटलं काही नाही. मला. आता आहे ना मटण आणलं का, हा मस्त झणझणीत मटण बनवते. हा मस्त जेवण खावण करा आणि निवांत जा. काही धावपळ नाही तुमच्या माग. नाही नाही मला कशाची धाव, अगं मला कशाची धावपळ. आज आहे हा. ना मी तुझ्यासाठी दिवस काढलाय. हा का? हा बापरे. आज ऑफिसच्या 4 मिटिंगा होत्या, हा. त्या मिटिंगा कॅन्सल केल्या मी. हा का? हा मला खास तुला भेटायचं होतं हा. ना, म्हणून सगळा कार्यक्रमाचा बेत मी कॅन्सल केला आजचा. हा 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 बापरे. कोण आलं? आले असते बर का. हा का? हा हा आले का? आलं आलं. लय उशीर केला हो तुम्ही. हो तिकडे गर्दी होती ना ग शांता. हा का? हा ते मटणावाल्या का गर्दी होती. हा ना. हा, या बा. आणलं ना सगळं. या बाई मटण आणलं. हा. हा ते त्यांच्या बॉटली आणल्या. दोन आणले का? हा, दोन. बरं बरं असू द्या असू द्या. आता आहे ना मी काय करते, मस्त झणझणीत भाजी बनविते. हा अशी चमचमीत बन. हा कसं आहे, आपले बॉस आहे ना खुश झाले पाहिजे. हा हा? हा बरं. कर देतो हाताना करून. हा आणि ते खाऊन पाहिल्यावर पाय अजून मागेल येऊ दे म्हणजे. हा 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 मी बसतो होय. बसा तुम्ही जवळ. हा जाय. आता आहे ना यांनी मस्त ताजं ताजं मटण आणलंय, दारूचे खंबे आणले. आता मी मस्त झणझणी भाजी बनविते आणि मस्त मालकाला आहे ना आपलं बॉसला मस्त जेवायला देते. अशी छान मस्त भाजी बनवते महाची. शांता हा आता एक काम कर. हा. आम्हाला तू पाणी हा. गलास हा आणि तेवढेच क्वाटरी काढून दे. हा धरा. तुम्ही ना काय करा माहिती का, हा मी साहेब बसतो तिथं मस्त. हा तुम्ही इकडे बसा दोघं जण. इकडं इकडं बोलू का मग? हा म्हणजे तिथं आहे ना चटणा बिटणा असा हा. ठेवता येईल बेडवर नाही का. हा चालेल गलास दे. हा 2 गालास देते तुम्हाला. तिथं नेऊन ठेवतो मी. बर का शांता, हा साहेबाला अशी भाजी बनव, हा. अशी चमचमीत हा तिखट हम्म. मस्त अशी सण हल्ली पाहिजे बरोबर. का. हा. पुन्हा दुसऱ्या टायमाला साहेब आहे ना हा. असा पळतच जेवाय आपल्या घरी आला पाहिजे. हा हम्म. बर बर. मी तशी छानच स्वयंपाक करते तुम्हाला माहिती आहे. मला माहितीये पण थोडं आपण करतो ना अशीच कर, पण मग झणझणीत. बरं बरं. तो झणझणीत जर केली ना हा. त्याला चव येईल हा खायला. हा बरं मी काय म्हणते, तुम्ही आता पाट्याची पाट्या बोलू नका. तुम्ही ना आता प्यायला बसा दोघं जण. हा घाललास तरी बरं बरं. घालला दे. आण आण. या बा 2 गालास बसा बरं तिथं तुम्ही आता. हो मी बसतो लगेच. हा मी बॉसला आहे ना बोलविते घरात. हा बोल बोल. हा जाऊ का? हा बसा. बॉस हा चला ना, गलास वगैरे मांडून ठेवले. ते प्यायचंय ना तुम्हाला दोघांना. हा, आतमध्येच केली का सोय? हा तिथं बेड मध्ये. बरं बरं चालते. हा चला. चला. नाही ना मी मांडून ठेवतो. माझी एकदा बॉस आला का दोघं बी लागलो. या ना बॉस बसा ना. हा इथं आलो ना. आले का? या या अरे वा बसा वर बसा. जोरदार तयारी केलेली दिसते. हा मग मी लय हौशी एवढ्या कामाला. हा का? हा हा. नाही ते दिसतच आहे. हम्म. हा हाऊसला आहे मग. जा, हा तू आता एक काम कर. हा
मस्त भाजी बिजी बनव. हा तर आम्ही दोघं आहे ना पॅक मारितो. हा बरं बरं हा? चालेल चालेल बसा मग तुम्ही दोघं. बसतो बसतो. हा जाऊ का मी. हा जा साहेब. हा करू चालू मग काय आता. हा होत मग काय आता. पण ऐका ना. हा, बरं ना मग. साहेब हा भरायला काही नाही. हा. मी भरतो. मग काय पण झालं. एवढ्या मोठ्या साहेबा पुढे मला ते लाज वाटते हो प्यायची. काय लाजायचंय त्याच्यात. तू बिंदास घे. घेऊ. हा बिंदास वत तू. हा. टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या संग आहे ना मस्त राहायचं. चालेल चालेल. हा तुम्ही आपण एकदम फ्री आहे. कसं आहे आपल्याला फ्रीच पाहिजे. चेस चेस. काय काय झालं काय. काही नाही ते मला तसंच होतं पहिल्या पॅकला. हा का मी कधी मध्ये पितो. कधी मध्ये का हे आपल्याकडे रोज असतं असं. आता तुम्ही तेवढा पैसा आहे तुमच्याकडं. आम्ही काय गरीब माणसं. आता आहे हा? ना मी तिसरी कंपनी चालू केली. हा का. पुष्ट्यांची. कसं आहे माहितीये का हा ती पुट्ट्याची कंपनी चालू केली. तुम्ही हा काय चांगला साहेब. हम्मान मग आता ही कितवी कंपनी तुमची. तिसरी कंपनी आहे माझी. हा हा बरे बरे चांगलं होईल. त्या तिसऱ्या कंपनीत आहे ना हा तुला मॅनेजर म्हणून ठेवणार आहे. म्हणजे नवीन कंपनी नवीन कंपनीत पुष्ट्याच्या. पुष्ट्याच्या कंपनीत. हो साहेब हा ठेवा ना. अहो मग काय आम्ही गरीब असायचो. मी हा. इकडे तिकडे टवर बायड्यांमध्ये येतो. द्या मला घरी लावू. आणि मग तू कशाला काळजी करतो. अरे तुझी बायको हा माझ्या बरोबर माझ्या ऑफिसला काम करते. हा हा आणि तू आहे ना आता या नवीन कंपनीत पुट्ट्याच्या कंपनीत कामाला. बर जाईल ना जाईल. तू टेन्शन घेऊ नको. तुला पगार पण चांगला देईन मी. तरी किती. हा, तुला 20,000 रुपये पगार देतो ना. हा चालेल चालेल. हा तसं मा बायकोला विचारून पा किती देईल काय नाही का. तू त्याची नको काळजी करू. फक्त काय करायचं माहितीये का कंपनीत तू कामाला गेला तू मॅनेजर आहे. हा. तुला जास्त लक्ष त्या कंपनीत द्यायला लागेल. म्हणजे लक्ष पुष्ट्यानं ठेवायचं का माणसानं. माणसं कामाला भरपूर राहतील ना तिथं पण. हा 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 मग कोण कामाला येते कोण नाही येत कोणाचा पगार द्यायचा आहे काय करायचं हे सगळं लिखापडी करून ठेवायची. हा म्हणजे लिहून ठेवायचं वहीवर. हा हिशोबाला चोख राहायचं. चालेल. काय आणि आहे ना मस्तपैकी पाहिजे ना तर तिकडे राहायचं. तुझी राहायची पण सोय करतो तिकडे मी. राहायची बी. हा 2-4 दिवस तिकडेच राहायचं. 2-4 दिवसांना मग परत घरी यायचं राहायला. नाही नाही मी येऊन जाऊन करीन. माय बायकोला एकटीला कस काय ठेवता येईल. हा हा का मग बरं बरं. मला करमत नाही राहत सर. नाही करत का नाही. नाही पण कामाचं लोड असल्यावर थांबायला लागतं. गडी पार. हा चालेल जा येईल येईल. हा ना तुला आहे ना आणि असले कपडे नाही घालायचे आता. मग तुला अंडर पॅन्ट बनेल. नाही रे. मग? अरे चांगलं आता ऑफिसला तू मॅनेजर म्हणलं तुला चांगले कपडे पाहिजे. हा बेल्ट बुलट. हा बूट. बूट बीट टाय. हा हा गळ्यामध्ये अशी टाय बी टाकून मग तुम्हीच घेऊन देणार आहे ना. मी देतो ना 5-6 ड्रेस घेऊन तुला. हो चालेल. आणि ती लुना घेऊन येऊ नको बाबा. मग हा तुला दुसरी गाडी देतो मी. मग साहेब हा तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर दुसरी गाडी द्या. नाही दुसरी देतो कंपनीची आहे ना 4 व्हीलर देतो तुला. चालेल 4 व्हीलर. हा हा चालेल. पाहिजे तर तुला गाडी चालवा येत नाही ना. नाही नाही. तुला ड्रायव्हर ठेवतो. मला ड्रायव्हर ठेवते का. नाही, त्या गाडीवर तुझ्या हा हा त्याला ड्रायव्हर ठेवू आपण. आणि सगळ्यात महत्वाचं ही टोपी आहे ना ही डोक्यात घालू नको परत. का बरं. ही असली टोपी नाही चालत आपल्या ऑफिसला. नाही. हाय मस्तपैकी केसांचा भांग पाडायचा. मस्तपैकी गॉगल बिगल लावून यायचं. हा इंजिनियर मानल्यावर काय. मॅनेजर मॅनेजर मॅनेजर. हा. हा येऊ येऊ. घातलीस का परत टोपी. आत्ता राहू द्या ना. ते मला तसंच बरोबर नाही वाटत. बरं जाऊ दे तुला आहे ना मस्त कॅप घेऊन देतो मी. हा क्या. हा हा बरं घ्यायचा का थोडा थोडा. हा घे ना बाबा घे ना. ते घेतल्याशिवाय कसं बरं वाटेल का मला तरी. थोडं होतं ना भाजी होती. हा घ्या. हा ठीक आहे. आता चेस करत नाही. हा नाही नाही. आता पिऊन घेतो मी. हो हाय लय कडक हो. असंच प्यायला चांगली राहते पण मस्त वाटलं बरं का. हा ना. अहो मी काय म्हणते हा बोल बोल. झालं का प्यायचं तुमचं. हो झालंय झालंय. चला बरं जेवण करून घ्या. स्वयंपाक झालाय. साहेब हा चला मग तिचा आवाज दिला ते ना आपण जेवून घेऊ. बरं बरं चल चल जेवण करून घेऊ. हा चला चला.
ये राहू द्या उचली नंतर ती बरं बरं चल या मस्त जेवण झालं बरं का. कशी होती भाजी? एकच नंबर भाजी. छान होती ना? तुझ्या हाताला आहे हा. ना चव मात्र एकच नंबर आहे. हा हा. हा नाही भाजीला बारी करते ती हा तुझी बायको खरंच सुगरण आहे. सुगरणच आहे ती हा. करताना सुगरण करून आणली हा त्याला डोकं नाही नशीब तुझं चांगलं आहे म्हणायचं. नशीब हा उजाडूनच गेलं म्हणून मग अशी बायको भेटली तुला. नाही खरंच ते बोलले का यांच्याशी हा सांगितलं ना त्याला. कंपनीत वगैरे? आता ये बा बॉस तुम्हाला पुठ्याच्या कंपनीत कामाला लावणार आहे. हलकं काम आहे हा व्यवस्थित तिथं मस्त लक्ष द्यायचं. वरून मॅनेजरचं काम आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही. हा. हा तिथं फक्त बसून राहायचं, लक्ष द्यायचं हा मला काही लक्ष ठेवायचंय आणि झोपत जाऊ नका बरं का तिथं. नाही नाही झोपल कस काय हा नाही नाही ते व्यवस्थित काम करतील म्हणजे आपल्या दोघांचा पगार भेटला का आपलं घर कसं व्यवस्थित चालेल. आणि वरून तुम्हाला माहितीये का बॉस आपल्याला रो हाऊस देणार आहे राहायला. आता हे घर सोडायचंय भाड्याचं आपल्याला. हे उद्याच खाली करायचं आणि तिकडे रो हाऊसला राहायला एवढे यायचं. पैसे नाही ना आपल्याला भाडं भरायला. मग तिला तुमच्या रो हाऊसला पैसे नाही द्यायचे का नाही 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 तिथं फुकट राहायचं. फुकट राहायचं. हो द्या ना मग द्या जाऊ जाऊ हा मी काय म्हणतो हा आता मला लय उशीर झाला. हा ऑफिस मध्ये गेलं पाहिजे. हा बरं बरं. एक ऑफिसची मीटिंग हा. आहे तेवढी मीटिंग उरकून घेतो आता मी. हा बरं चालेल. येऊ का मग मी. हा हा या हा? या मग. या चला. हा या हा सांभाळून जा बॉस. हो हो गाडी कोण गाडी खाली आहे ना. बर बर पोहोचल्यावर फोन करा बरं का. हा करतो पण येऊ का. हा या गेले बसा तुम्हाला सांगू का एक? हं? इकडे या. बर का हो हं? बॉस आहे ना लई चांगला माणूस आहे. तुम्हाला सांगते त्याचा तिकडं रो हाऊस आहे ना. मला म्हण तुम्ही तसंच राहा भाडं देऊ नका म्हण. आणि तुम्हाला कंपनीत कामाला लावून दिलं त्याच्यामुळे ना त्या बॉसला कधी फिरून बोलायचं नाही बरं का. नाही नाही कधी काय कस काला बोलू हा एकदम. मला कामात लावून दिलं हा मग माझ्या आता मग- तुम्ही विचार करा तुमच्यासारख्या अशा येड्या गाबाळ्या सांभाळणं म्हणजे काही जोक वाटतो का. हा ना तुम्हाला एकाचा आकडा येईल ना तुम्ही शिकेल थकेल गिरायक तुम्ही तुम्हाला सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. नाही. तरी तो बॉस तुम्हाला सांभाळून घेऊ राहिला आणि वरून तुम्हाला 20,000 पेमेंट तो म्हणा मी देतो. 20,000 बोलले ना मला बोलले ना मला बोलले ते. मग एवढे पैसे कोणाला भेटते का. नाही नाही आपल्या दोघांचं परपंच सुरळीत चालत हा म्हणून आहे ना तुम्हाला सांगते काम व्यवस्थित करायचं आणि वाटलं तर आहे ना तिथंच रात जायचं. घरी यायची काही जास्त घाई नाही करायची. मी सांगते ते ऐका. तू मला करमाणार नाही काय तिथे म्हणणार नाही म्हणजे काय. तिथं जर 2 दिवस राहायची वेळ आली तर तिथं राहून घ्यायचं. मला फक्त एक फोन करून सांगायचा शांताने आज मुक्कामी थांबणार आहे. हा हा सांग हा आणि जर त्यांनी जे सांगितलं ते काम करायचं तिथं पुठ्याच्या कंपनीत. करील करील हा बरं बरं मी काय म्हणते बरं झालं बाई आपल्याला देव पावला मस्त परपंच लगारी लागून अगं गेला. साहेब चालून घरी आला हा आणि मी बी कशी कंपनीत कामाला जाते तर मला मस्त पेमेंट देते ना. हा. 25,000 रुपये महिना देते ना. चांगलाय चांगलाय साहेब आणि त्याच्यामुळे आपलं कसं आहे परपंच आता असं सुरळीत चालेल. हा हा पुढं पुढं तिथं गेल्यावर हसू नका दात काढू नका. नाही घरातच मला साहेबाचा हसू हा. आलं काय मला कोणा दिला असतो 20,000 रुपये पगार अहो तुम्ही 20 रुपये द्यायच्या सुद्धा लायकीचे नाहीये. नाही. हा येतं काय तुम्हाला. तेच ना आणि मग चला घरात. चाल चाल चाल.